आपल्या भारतात स्वातंत्र्य दिन. सर्वप्रथम आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. दिनांक 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत स्वतंत्र झाला. ही सकाळ प्रत्येक भारतीयासाठी खूप वेगळी अशी होती. सुमारे 150हून अधिक वर्षे गुलामगिरीची चादर ओढून गुदमरलेल्या श्वासाला स्वातंत्र्याने मोकळा श्वास मिळाला होता. तेव्हा दिल्लीच्या लाल किल्ल्यावर तिरंगा ध्वज फडकलेला नव्हता, तर तो प्रत्येक भारतीयाच्या हृदयात धडकलेला होता. आज आपण इथे सर्वजण प्रसन्न मनाने हसनमुखाने बसलेले आहोत. आजचा हा सुवर्णमय दिन पाहण्याचे भाग्य आपणास लाभत आहे. पण या स्वातंत्र्याची कथा फार मोठी आहे. वीरांचे बलिदान, स्वातंत्र्य सैनिकांचे स्वातंत्र्यातील योगदान, यातूनच स्वातंत्र्याचे स्वप्न साकार झाले. तेव्हा सोशल मीडियावर, व्हॉट्सअपवर स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देणे म्हणजे देशप्रेम नव्हे. व्यक्ती तरुणाईला हाताशी धरून व्यसन मंदिर बनवून जातीय धार्मिक तेढ निर्माण करत आहे. अशा समाजविधायक, देशविधायक शक्तींवर वेळी आळा घालणे व त्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. त्यासाठी तरुणांनी जागृत होणे हे राष्ट्राच्या दृष्टीने गरजेचे आहे. आपला भारत देश, ज्या देशाला स्वतःचा स्वर्णिम इतिहास आहे, उज्ज्वल परंपरा आहे, आज प्रत्येकाला वाटते आपला भारत देश जागतिक महासत्ता बनला पाहिजे, विश्वगुरु बनला पाहिजे. तर मित्रांनो, त्यासाठी आपला भारत देश पैशाने समृद्ध नव्हे तर माणसाने समृद्ध बनायला पाहिजे. त्यासाठी कोणत्याही नव्या टेक्नॉलॉजी गरज नाही. त्यासाठी एकतेची, बंधुतेची व समतेची टेक्नॉलॉजी पाहिजे. त्यासाठी कोणत्याही मंत्रतंत्राची गरज नाही. त्यासाठी माणुसकीच्या मंत्राची गरज आहे. पण सांगायला लाज वाटते, स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतरही आज आपण गुन्हेगारी, भ्रष्टाचार, हिंसाचार या वाईट गोष्टींशी लढत आहोत. ही गोष्ट आपण सर्वांसाठी लाजिरवाणी बाब आहे. ज्याप्रमाणे आपल्या देशातील स्वातंत्र्य सैनिकांनी, महान पुरुषांनी आपल्या देशातून इंग्रजांना हटपार केले, त्याचप्रमाणे आपण देखील आपल्या देशातून भ्रष्टाचार, हिंसाचार व गुन्हेगारी या वाईट गोष्टींना आपल्या देशातून हटपार करूयात. आपण आपल्या देशाला विकसित, स्वच्छ देश बनवूयात. एवढं बोलून मी माझे भाषण संपवितो. जय हिंद, जय भारत. जय हिंद.